नमस्कार विद्यार्थी व पालक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या 8 दिवसापासून विद्यार्थी विचारत आहेत की सर आम्ही काय निर्णय घ्यावा, रिपीट करावं की नाही. बरेचसे विद्यार्थी ऑफिसला येऊन भेटून गेलेत आणि प्रत्येकाला प्रश्न वाटतो की बाबा रिपीट करण्यामध्ये फायदा आहे किंवा नाही. तर मला या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की जितना बड़ा लक्ष्य होगा उतना बड़ा संघर्ष होगा और उससे भी बड़ी आपकी जीत होगी. म्हणजे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही हा जो प्रयत्न करताय किंवा रिपीट करण्याचा निर्णय घेताय, तर हा कशासाठी घेताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज एखाद्या विद्यार्थ्याला 400 स्कोर असेल, 400 स्कोरवर तो इझिली BMS BDS त्याला भेटू शकतं. पण ज्यावेळेस त्याचं ध्येय आहे की मला MBBS व्हायचंय, तर त्यावेळेस त्यानं रिपीटचा डिसिजन घ्यायला हरकत नाही. पण रिपीटचा डिसिजन घेत असताना आपण वेगळ्याच गोष्टींना महत्त्व देतोय. एक्झामचा पॅटर्न बदलतोय, कठीण पेपर येतोय. तर या गोष्टीचं एक साधं सोपं उत्तर आहे की एक्झामचा पॅटर्न जरी बदलला तरी तो फक्त तुमच्यासाठी बदलत नाही. कठीण पेपर आला तरी तो फक्त तुमच्यासाठी किंवा एका विद्यार्थ्यासाठी येत नाही, तर तो सर्वांसाठी लागू असेल. त्यामुळं तुम्ही या गोष्टींकडे लक्ष न दिलेलं माझ्या मते चांगलं असेल. आणि सर आम्ही का रिपीट करावं? बाळांनो, ज्यांना जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्यांना रिपीट करणं आवश्यक आहे. प्रत्येक जण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल असं सांगता येत नाही. आपल्याला MPSC UPSC माहिती आहे. MPSC UPSC करत असताना, अधिकारी होताना विद्यार्थी 5-5 10-10 वर्ष प्रयत्न करतात. 5-5 7-7 10-10 अटेम्प्ट देतात आणि त्यावेळेस ती एक पोस्ट त्यांना भेटत असते. मग तुम्ही 1 वर्ष रिपीट करून जर तुमचं ध्येय तुम्हाला अचीव होत असेल तर रिपीट करायला हरकत नाही. लक्षात घ्या. कुणीतरी तुमच्या आजूबाजूचं निगेटिव्ह बोलतंय आणि तुमचे विचार जर बदलत असतील तर हे चुकीचं आहे. डेफिनेटली ज्यांचं ध्येय फिक्स आहे, ज्यांचं टार्गेट निश्चित आहे, ज्यांना जीवनामध्ये मोठं व्हायचंय, ते डेफिनेटली नीट रिपीटचा चान्स घेऊ शकतात आणि आपल्या प्रयत्नामधून स्वतःला सिद्ध करू शकतात. आणि माझं असं म्हणणं आहे की 1 वर्षाची मेहनत जर पुढच्या 70 वर्षांना चांगलं करणारी असेल तर मग रिपीट करायला काय हरकत आहे? की आताच तुम्हाला कुठला तरी एखादा साधा कोर्स घेऊन पुढची 50 वर्षे तुम्हाला मेहनतच करत बसायचं असेल तर मग काही हरकत नाही. लक्षात घ्या. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर हार न मानणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. आणि तुमची आजची जी मेहनत आहे तर ती तुमच्या उद्याची समाजामधली तुमचा रिस्पेक्ट वाढवणारी असेल, तुमचा पोझिशन वाढवणारी असेल, हे लक्षात घ्या. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, रिपीट करायला हरकत नाही. जर तुम्ही मागची 2 वर्ष 3 वर्ष प्रयत्न करून जर चांगल्या पोझिशन मध्ये पोहोचला असाल तर मग आता आपल्याला थोडीशी मेहनत करायची आहे आणि अजून थोडंसं पुढे जायचं आहे. लक्षात घ्या. यस, नीट खरं तसं पाहिलं तर खूप सोपी आहे. बरोबर आहे ना. फक्त तुमच्यामध्ये एक गुण चांगला असला पाहिजे आणि तो गुण आहे की तुमच्या ध्येयाप्रती प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांची हार्डवर्क करण्याची तयारी आहे, ज्या विद्यार्थी अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकतात, त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली रिपीट करायला हरकत नाही. पण तो रिपीट करायचा आवाज तुमच्या हृदयापासून निघला पाहिजे, हे लक्षात घ्या. तिडके सर म्हणतायत रिपीट करा म्हणून किंवा आई वडील म्हणतायत रिपीट करा म्हणून अजिबात करू नका. बरोबर आहे ना. यस, तुमचं जीवन तुम्हाला जगायचंय, जीवनामध्ये मोठं तुम्हाला व्हायचंय. बरोबर आहे ना. उद्या डॉक्टर तुम्ही होणार आहेत. बरोबर. तर तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे आणि प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत, तर तेव्हा आपल्याला यश चांगल्या प्रकारे भेटू शकतं. लक्षात घ्या. बरोबर. जे तुम्हाला निगेटिव्ह सांगतायत त्यांच्याकडे कदाचित ती क्षमता नसेल. तुमचं पोटेन्शियल त्यांच्यापेक्षा कदाचित वेगळं असेल. तुमचं पोटेन्शियल दाबण्याचा प्रयत्न ते करत असतील आणि जर तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल असेल तर ते जगाला दिसलं पाहिजे आणि म्हणून हे रिपीट केलं पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर. रिपीट करतोय आणि रिपीट केल्यावर काय गमवणार तुम्ही? काय मला सांगा ना. बरोबर आहे ना.
काय गमावणार आहेत तुम्ही? विचार जर आपण तसा पाहिला तर तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. आज तुम्ही ज्या स्कोरवर आहेत, आज जर तुम्हाला त्या स्कोरवर BAMS भेटत असेल प्रायव्हेटमध्ये, तर उद्या किमान तुम्हाला गव्हर्नमेंट BAMS भेटेल, बरोबर. आणि जर उद्याचं जर MBBS जर खरंच तुम्हाला भेटलं तर डेफिनेटली ते तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणार आहे. आणि बरेचसे लोक म्हणतात की मेडिकल फील्डमध्ये मजा राहिली नाही, बरोबर आहे ना. ज्यांची लेकरं डॉक्टर बनायलेत तेच लोक म्हणू शकतात मेडिकल फील्डमध्ये मजा नाहीये. लक्षात ठेवा, सामान्याच्या लेकरांना डेफिनेटली मी सांगेल की मेडिकल फील्ड ऑलवेज एव्हरग्रीन आहे. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता की मेडिकल फील्ड मधला एकही व्यक्ती, तो फार्मासिस्ट असेल, तो ब्रदर असेल, सिस्टर असेल, कुठलाही डॉक्टर असेल, एकही बसून नाहीये. डेफिनेटली चांगल्या ठिकाणी जॉब करतायत, चांगला पैसा कमवतायत आणि आरामामध्ये जीवन जगतायत. ही आजूबाजूची परिस्थिती आहे. नवीन नवीन वेगवेगळे आजार येत आहेत, लोकसंख्या वाढते, तर डेफिनेटली आपल्या फील्डचा स्कोप कधीही कमी होणार नाही. तर त्यासाठी तुम्ही नक्की पॉझिटिव्ह राहायला हरकत नाही. आणि 1 वर्षाची मेहनत जर पुढची 50 वर्ष तुम्हाला आनंददायी बनवणारी असेल तर डेफिनेटली रिपीट करायला हरकत नाही. तर पॉझिटिव्ह विचार करा आणि नीट रिपीटचा डिसिजन घ्या. डॉक्टर तिडके क्लासेसच्या माध्यमातून आपण खूप छान काम करतोय हे तुम्हाला दिसत असेल. आणि जे विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करणारे आहेत, ज्यांचं ध्येय ठरलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी DTC नेहमी तत्पर आहे. आपण प्रामाणिक काम करू आणि आपला खूप चांगला रिझल्ट येईल, तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होईल, याच्यासाठी प्रयत्न करू. डॉक्टर तिडके क्लासेसची नीट रिपीटर बॅच चालू झालेली आहे, तर या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू.